स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकणार आहोत अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 आदरणीय सचिनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपण अनुभवतायत, पाहतायत. आजचा सलग चौथा दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. जलसार सफाळे पश्चिम विटी लाईन आणि अजून स्पर्धा मोठमोठ्या येताना आपल्याला पाहायला मिळतील. डेफिनेटली 21 तारखेपासून 25 तारखेपर्यंत स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ उजाळा देणारी ती स्पर्धा विठ्ठलवाडीच्या मैदानात. त्याचे आयोजक आहेत बाप्पा मोरया विठ्ठलवाडी, 311 आणि अमोल 11 अशी मात्र आपल्याला पाहायला मिळतील. आणि ती स्पर्धा जशी समाप्त होते 30 डिसेंबर ते 8 जानेवारी विटी लाईनचा विश्वचषक म्हणून ओळखला जातो. विटी लाईनचा वर्ल्ड कप अर्थातच रॉकी ग्रुप टेंबे कोडावे, संतोष भोईर मामा, त्याचप्रमाणे तुषार भोईर, रॉकी पाटील अशी संपूर्ण मात्र आयोजकाची भूमिका सांभाळणारे त्यांचे सर्व रॉकी ग्रुपचे परिवारातील सदस्य. आणि तदनंतर मात्र श्रीकृष्ण चाफेवाडी ही सुद्धा मात्र पाहायला मिळेल. 17 ते 22 असं लाख मोलाची स्पर्धा आहे. प्रणय पाटील, तदनंतर अक्षय पाटील आणि त्यांची संपूर्ण टीमची ती मात्र स्पर्धा पाहायला मिळेल. आणि त्याच नंतर मात्र आमदार चषक फेब्रुवारीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अल्पेशदादा भोईर, रोहिदास पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, आमच्या कॅमेऱ्यात बंदिस्त झालेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. भरत पाटील यांच्याशी चर्चा करत असताना सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकताय दोन संघांमध्ये एक सुंदर लढत, कडवी लढत पाहायला मिळते. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते आणि दोन पंच मंद मंद पावलांनी या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये सर्वांना शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. जयेश मोरे अँड प्रशांत दुबे मैदानाच्या आतमध्ये रेड अँड ब्लॅक मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पनामा कॅप व्हाईट आणि मैदानाच्या दिशेने जात असताना दोन फलंदाज त्या ठिकाणी पोहोचलेत ऑलरेडी. रुपेश कोळी आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर सनी बुकाळे प्रमोट केले गेले ते ओपनिंग बॅटर म्हणून. आज अमर कोळीची मात्र अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेचे शिल्पकार सचिनदादा पाटील, त्यांच्यात समावेश श्रीधर पाटील पाहायला मिळत आहेत. अनिल पाटील असतील, भाई भुईर असतील, रवींद्र भुईर असतील, शैलेश पाटील असतील. सामना 6 षटकांचा असेल. तदनंतर शैलेश पाटील असतील, वैभव भुईर असतील, संजय भुईर, प्रदीप भुईर, महेश भुईर, सचिन पाटील, प्रफुल्ल पाटील, प्रवीण पाटील, राजदीप वझे, जयेश घरत, अंकुश घरत, भुवनेश भुईर, अजय भुईर, गुरुदास पाटील, प्रवीण भुईर, दिलीप पाटील, किरण भुईर, जीवन भुईर, जालिम पाटील, पराग भोईर, जयदास पाटील. विशेष सहकार्य या स्पर्धेला रॉकी ग्रुप टेंबे खोडावेचं मिळालंय, स्टार बॉय जलसारचं मिळालंय आणि मैदानासाठी भुईर अँड कंपनी यांनी मात्र खूप विशेष सहकार्य केले. या सर्वांचं आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊया सामन्याच्या दिशेने. 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एकविरा स्पोर्ट्स नायगाव एका साईडला 2 करताना आपल्याला पाहायला मिळतोय. साईच्या अर्नाळा गेल्या वर्षात भन्नाट फॉर्मामध्ये असलेले दोन्हीही संघ आपण पाहू शकतायत. एका साईडला रुपेश कोळी स्ट्राईक एंडला आहे, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकतायत विशाल कोळी असे मात्र 2 फलंदाज आहेत. गेल्या मॅचचा हिरो ठरणारा विशाल कोळी आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला अमित तांडेल गेल्या मॅचचा हिरो ठरणारा हा गोलंदाज आपण पाहू शकतायत. स्टार्ट ऑफ द मॅच. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. अतिशय देखणं असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण पाहतोय. आजचा चौथा दिवस. उद्या ओपन गटांना मात्र या ठिकाणी प्राधान्य दिले गेलंय. महेंद्र भोईर ज्यांनी आमच्यापर्यंत लॉट सुद्धा या ठिकाणी मात्र आहेत आणि जरूर आम्ही अनाउन्समेंट करू या ठिकाणी. रुपेश स्ट्राईक एंडकडे आणि विशाल कोळी नॉन स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून. पहिलं षटक वेगवान मारा करण्यासाठी अमित तांडेल, अर्नाळा एक्सप्रेस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, लेफ्ट आर्म गोल्डन इरा सामना करेल. रुपेश कोळी एक तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू डिफेन्स यावेळेला दाखवत असताना मात्र जरूर डायरेक्ट हिट झाला असता तर घातक सिद्ध होऊ शकले असते. डेंजर झोन मध्ये होते.
डेंजरस एंडला होते आणि या वेळेला आपण पाहू शकताय रुपेश कोळी यांनी सांगितलं असेल थँक्यू व्हेरी मच अमित, कारण इथे जर विकेट मिळाली असतील तर धावांचा वेग थोडासा कमी पाहायला मिळाला असता, परंतु क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडतच राहतात. जर तरला थारा नाहीये आणि ज्या वेळेला गोलंदाजी करतात तदनंतर आपण पाहू शकतात की फॉलो थ्रू मध्ये चेंडू रोखणं, कॉन्सन्ट्रेशन, प्रेझेन्स ऑफ माइंड या सर्व काही गोष्टी आहेत त्या सोप्या नसतात. परंतु अमित तांडेलने खूप चांगले प्रयत्न केले, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. कव्हरला आले 2 क्षेत्ररक्षक प्रशांत गरत अँड विकास, यावेळेला चिका आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती स्कोर कार्डवर 1 या धावसंख्येवर. सरळ बॅटने खेळला गेला इंटू द गॅप मध्ये. प्रशांत गरत मात्र चेंडूचा पाठलाग करेपर्यंत, चेंडू स्टॉप करेपर्यंत, फेक येईपर्यंत फक्त मिळेल सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने मात्र फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. असं वाटलं होतं की 2 धावा येऊ शकल्या असत्या, परंतु तसं घडलं नाही. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं बंधन, पॉवर प्लेच्या बंधनात दोन्ही फलंदाज बेताज आहेत. सिच्युएशन नुसार खेळण्याची कला या फलंदाजांकडे आहे. यावेळेला पाहिलं रुपेश कोळीच्या बॅटमधून निघालेला एक सनसणीत खणखणीत दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ झालाय. थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅटचं एलिव्हेशन प्रॉपरली पाहायला मिळाला, थोडासा शफल झाला आणि सुंदर चौकार येतोय. ऑन साईडला मिस टायमिंग जरूर स्ट्रोक होता. ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. विकास पुढे सरसावेल, बॅकअप करतोय, मात्र प्रशांत गरज चेंडूला कलेक्ट करेपर्यंत एक जरूर मिळते. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. अमित तांडेल आपल्या गोलंदाजीवर येत असताना गेल्या मॅच मध्ये सुंदर परफॉर्मन्स दिला होता, तोच अमित तांडेल पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. विघ्नेशच्या हातामध्ये चेंडू यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना मात्र विघ्नेशने दर्शवलं की पहिल्या सामन्यामध्ये आमच्याकडे ते जे प्रमुख जे खेळाडू आहेत ते मात्र मिळत नाहीयेत, तरी सुद्धा आम्ही 100% देण्याचा जरूर प्रयत्न करू आणि ते प्रयत्न अंती परमेश्वर यावेळेला पाहायला मिळतं. विनायक भोईर नसताना, चार्ल्स गावद्या नसताना, खूप चांगल्या प्रकारचं प्रमोद लिली नसताना मात्र खेळाडूने चांगला परफॉर्मन्स दिलाय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मनकवडा ओळखला होता. यावेळेला मात्र थोडीशी चाचपडत आहेत. विघ्नेश एक चातुर्याने या ठिकाणी फेकी करतायत. तत्पूर्वी डॉट चेंडू येईल. अमित तांडेलचं मी कौतुक करेन, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, सेन्सिबल गोलंदाजी आणि चातुर्य यावेळेला दर्शवत असताना पहिलं षटक कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर 1 धाव आणि तदनंतर मात्र 2 डॉट चेंडू येत असताना पहिलं षटक कंप्लीट. 7 धावा फलकावर. घेऊया एक छोटीशी विश्रांती. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. तत्पूर्वी आपण जाऊया संगीत कक्षेकडे. थँक्यू डीजे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूवर 2 सिंगल, तदनंतर चौकार रुपेश कोळीच्या बॅटमधून, चौथ्या चेंडूवर सिंगल आणि तदनंतर केलेला कमबॅक अमित तांडेलच्या माध्यमातून वाखाणे जोगे आणि अतिशय सुंदर गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळाली. अप्रतिम मारा आपण पाहू शकलात, भेदक मारा होता अमित तांडेलचा आणि विशाल कोळीला मात्र थोडंसं चाचपडण्यास भाग पाडलं गेलं त्या गोलंदाजाने. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर डेल्मॉन एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. तोच डेल्मॉन आपण पाहू शकतायत पाटील किचन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी येताना. तर श्री दिलीप रघुनाथ पाटील स्टँड एक हा एंड आपल्याला पाहायला मिळतो आणि पाटील किचन एंड अशा पद्धतीने 2 एंड आपण पाहू शकतायत गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पुढे येईल. एकच धाव मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर एकविरा स्पोर्ट्स नायगाव
या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 8 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि 2 षटकात पॉवर प्लेमध्ये ज्या धावा यायला हव्यात त्या आतापर्यंत तरी येत नाहीयेत 7 चेंडूमध्ये, परंतु उर्वरित 5 चेंडू पॉवर प्लेचे अजून सुद्धा पाहायला मिळतील. डेनमॉन सज्ज होतोय. यावेळेला इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं मिस्टर विकास. त्या ठिकाणी कोणतीही चूक करणार नाहीये. मात्र विशाल कोळीच्या खेळीला यावेळेला पूर्ण विराम लागतोय. बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट. पहिला धक्का विशाल कोळीच्या स्वरूपात गॉन. थँक्यू टीचर. डॉन विचारून या ठिकाणी मात्र गार्ड चेंज केलेली आहे. तर आपण पाहू शकतायत विचारून केलेलं आहे. मात्र डॉनचं लक्ष होतं, कारण काही ठिकाणी नियमावली खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि ते डिस्कस करत असताना त्यासाठी आम्ही अनाउन्समेंट केलं. तर षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आणि दुसऱ्या षटकातील राजदीप वजेसाहेब या ठिकाणी आम्हाला दर्शवतात की 2 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा या फलकावर. नवीन फलंदाज मिस्टर सनी पोकाळे यावेळेला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. तर रुपेश कोळी एका साईडला आपण पाहू शकाल, कारण गार्डचा सुद्धा वसईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नियम असतो आणि गार्ड खार्डीच्या मैदानात प्रत्येकाला ठाऊक असेल 3 धावांची पॅनल्टी लागली होती आणि दांडी संघाला 50,000 मात्र कमी मोजावे लागले होते. मात्र 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये त्यांचे 50,000 गेले होते, कारण त्यात 3 धावांच्या पॅनलाइजने प्रतिस्पर्धी संघ विजयी झाला होता. म्हणून गार्ड सुद्धा खूप महत्वाच्या भूमिका असतात. परंतु आयोजकांना श्रीधर पाटील यांना विचारलं त्यांनी. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने फक्त हलक्याच्या हाताने चेंडूला यावेळेला डिफेन्स पद्धतीने खेळले गेले. रिलॅक्स यावेळेला खेळतायत. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चौथा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर डेल्मॉन. अर्नाळा एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उलटा चेंडू होता. सरळ बॅटने खेळला गेलाय. रुपेश कोळीच्या बॅट मधून निघालेला हा खणखणी दर्जेदार. पंचांचा निर्णय काय येतोय तर यस षटकार 6. जबरदस्त फटका होता. सरळ बॅटने अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं. आय कोऑर्डिनेशन सुपर, युजेस फुटवर्क अप्रतिम, टायमिंग बेमिसाल. या तिन्ही गोष्टींचा मिलाप पाहायला मिळतोय. ऑफ साईडला फटका चांगला आहे, मात्र जलद गतीने चेंडू फार वेगाने ट्रॅव्हल होतोय. विकास एक हरवणारी खेळाडू. 1 हँडेड मात्र यावेळेला चेंडूला रोखतोय. सुपर फिल्डिंग, मॅग्निफिसंट अँड वंडरफुल फिल्डिंग. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते धावसंख्या 17. अनंत पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रांजली 11चे प्रोप्रायटर. वेलकम अनंत पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. ज्यांची स्पर्धा 24-25 चिखलपाडा प्रीमियर लीग CPL म्हणून ओळखली जाणार आहे. ऑफ साईडला फटका चांगला आहे. डॉन मात्र पुढे सरसावत आहेत. फेकी करण्यास उत्सुक होते, परंतु स्वतःमध्ये असलेला संयम यावेळेला नियंत्रण समोर ठेवतायत. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 18. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत. पहा, पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या अमित तांडेलच्या गोलंदाजीवर. दुसऱ्या षटकामध्ये डेल्मॉन आला. मात्र एक षटकारा व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर खूप चांगली पॉवरफुल गोलंदाजी केली. 11 धावा खर्च केल्या. 1 सफलता प्राप्त जरूर झाली होती. 2 षटक, 18 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9ची सरासरी मेंटेन केली गेले. तिसरं षटक श्री दिलीप रघुनाथ पाटील स्टँडच्या एंड कडून
मात्र या वेळेला घेऊन येतोय अमित तांडेल. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे ऑपरेटर संगीत कक्षेकडे. गोलंदाज अमित तांडेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 18 धावा. तिसरं षटक प्रारंभ होत आहे. अमित तांडेल वेळेला पंचांकडे दाद जरूर मागितले गेले आणि जयेश मोरे यांचं बोट उंचावलं गेलं आणि रुपेश कोळीला मात्र माघ परतावं लागेल. या ठिकाणी आपण पाहू शकतायत माघारी परततोय. निराश हताश हतबल मनाने आपण पाहू शकाल. या ठिकाणी LBW ऍब्सोल्युटली प्लम बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट. रुपेश कोळी गॉन. थँक्यू डिझो. थँक्यू. वेलकम बॅक. 18 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. जी स्टार्ट हवी होती ती मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत तर रुपेशने स्टार्ट करून दिली, परंतु जास्तीत जास्त वेळ चिकटून राहिला नाही खेळपट्टीवर आणि अमित तांडेलच्या खेळपट्टी अक्षरशः मात्र यावेळेला प्रेमात पडताना पाहायला मिळते. कारण ही खेळपट्टी आहे मातेने बनवलेली, शेणाने सारवलेली खेळपट्टी पाहायला मिळते आणि अशा खेळपट्ट्यांवर तुमचे स्विंग होणं साहजिकच आहे. कधी खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडते तर कधी खेळपट्टी ही गोलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिच क्युरेटरने ही बनवलेली पोषकदायक खेळपट्टी पाहायला मिळते. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 18 धावा. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघ मात्र थोडासा स्ट्रगल करतोय. एका एंडने रितेश गंगेकर मात्र नवीन फलंदाज. या खेळाडूकडे जरूर आपण पाहू शकाल पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सचिनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. ते दिप्यमान असा टेनिस क्रिकेटचा सोहळा. ऑल इज वेल. यावेळेला मात्र ऑन साईडला मी म्हटलं पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. ते 3 ते 4 षटकार मला अजूनपर्यंत जुचंद्र मैदानात त्या आठवत आहेत आणि त्याचीच पुनरावृत्ती करेल की काय असं दृश्य पाहायला मिळतं. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. व्हॉट अ टायमिंग. 6 धावा. थँक्यू डिझो. थँक्यू. 24 धावा फलकावर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. चेंडू जर आपण पाहिले तर फेकून झालेत आतापर्यंत 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. खूप चांगला फटका होता. मिडल ऑफ द बॅटने चेंडूला यावेळेला कनेक्ट करत असताना आपण पाहू शकाल. अतिशय सुपर बॅटिंग. लेफ्ट हँड बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, उजव्या हाताचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला मात्र अमित तांडेलचा वेगवान मारा होता. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला यावेळेला पिच केलं गेलं. ही ताकद आहे अमित तांडेलची. ज्या वेळेला षटकार येतो त्यावेळेला गोलंदाजाला आवडत नाही आणि तदनंतर केलेला कमबॅक हा त्याच्यासाठी होप्स घेऊन येणारा असतो आणि तेच मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. अमित तांडेल भरपूर वेळेला पाहिलं या गोलंदाजाला एक चातुर्य आणि शांत चित्ताने मात्र गोलंदाजी करताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्याचं गोलंदाजीचं दुसरं नाव अमित तांडेल. परंतु यावेळेला ऑन साईडला
जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार. रितेश गंगेकरच्या बॅट मधून आलाय नायगाव ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6. थँक्यू डीजे. दिलीप पाटील यांचं षटकाराने स्वागत केलं जातं. जयेश पाटील या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत, उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. बॉम्ब या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले आणि मैदानासाठी खूप चांगल्या प्रकारची त्यांनी खूप मेहनत घेतली, त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. धावसंख्या तब्बल एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची 30 झालेली आहे आणि रितेश गंगेकर आल्यानंतर जो स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळतो अफलातून 400च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 12 धावा यावेळेला वसूल करतोय. अमित तांडेलचा पुढील चेंडू यावेळेला पाहिलं न्यायालय थोडंसं प्रेशराईज झालंय अमित तांडेल आणि त्याच कारणास्तव मात्र या ठिकाणी धावा मिळत आहेत आणि डगआउट मधून टाळ्यांचा गजर येतोय उत्स्फूर्त देण्यासाठी रितेश गंगेकरला. मात्र गेम प्लॅनिंग पहा खूप चांगल्या प्रकारचं केलं गेलं, कारण अमित तांडेल एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, त्यासाठी मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडंसं घातक सिद्ध होतोय हे पाहिलं शैलूने आणि त्यासाठी मात्र रितेश हा लेफ्ट हँडेड बॅटर आहे, एक ॲडव्हान्टेज मिळेल आणि त्यासाठी रितेशला मात्र या ठिकाणी पाठवलं आणि रितेशने आतापर्यंत मात्र कर्णधारावर दाखवलेला विश्वास पात्र ठरतोय. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड वंडरफुल इनिंग आतापर्यंत. 30 या धावसंख्येवर 31 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला मोठा प्रहार. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जातोय ऑन ड्राईव्ह, एकदा वर्जित केली जाते. धावसंख्या 32 धावा. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाज आहे यावेळेला विघ्नेश, गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज विघ्नेश, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विघ्नेश. चौथं षटक हाताळण्यासाठी रितेश गंगेकर 2 षटकाराच्या साहाय्याने खेळी करतोय. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत यावेळेला यष्टीरक्षणाची भूमिका साकारत असताना क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतोय. जो डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक यावेळेला आपण पाहू शकाल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आणतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जातोय. त्यानंतर एक लॉंग स्टॉप रिझन पाहायला मिळतो. संदीप खरवत यांना आपण पाहू शकताय. त्यानंतर डेलमॉनला 30 यार्ड सर्कलमध्ये आपण पाहतोय. विकासला आपण पाहू शकतायत. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं सजवलं गेलंय. आतमध्ये येणारा हा चेंडू मात्र या ठिकाणी पाहू शकाल. प्रशांत घरात फेकी करेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाला सुद्धा आपण पाहू शकताय चांगलं क्रिकेट हाताळतोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 34 झालेल्या आहेत. षटक क्रमांक 4 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. विघ्नेश स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून खूप आज चांगल्या प्रकारचा रोल अदा करताना पाहायला मिळतोय, कारण 3 प्रमुख खेळाडू मात्र आज त्यांच्यामध्ये नाही आहेत. प्रमोद लिली असेल, विनायक भुईर सारखा खेळाडू असेल, चार्ल्स गावदे सारखा खेळाडू असेल, परंतु आज त्यांची मात्र अनुपस्थिती भरून काढतायत हे सर्व खेळाडू. ऑन साईडला फटका चांगला यासाठीच केला होता अट्टहास की या चेंडूवर षटकार यावा. जबरदस्त फ्लॅट 6 ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान येतोय षटकारासाठी 6 धावा. थँक्यू डीजे. रितेश गंगेकरची बॅट बोलू लागले. मैदानाच्या आतमध्ये 3 क्लास षटकार पाहायला मिळाले. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाची 40 या धावसंख्येवर. एकविरा नायगाव संघ मात्र आता थोडंसं यावेळेला फ्रंट फुटला येताना पाहायला मिळतोय, परंतु दोन्ही संघ बलाढ्य असल्या कारणानं मात्र कधी कोणत्या मात्र दिशेने सामना झुकेल हे सांगता येणार नाहीये. यावेळेला सरळ बॅटने खेळलाय. खूप चांगला तंत्रशुद्ध फटका होता. जयू मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी फेकी करेल जयेश घरत. एकच धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते एकविरा नायगाव संघाची 41 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 41. 41 रन्स ऑन द बोर्ड. साईच्या अर्नाळा त्याच्या अगेन्स्ट खेळतोय. यावेळेला पहिला ऑफ साईडला सनी पुकाळीचा हा फटका मात्र क्षेत्ररक्षक खूप चांगली ट्राय केली होती.
अतिशय अफाट मेहनत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. जॉन्टी रोडची आठवण करून देणारा हा क्षण आपण पाहू शकलात. खऱ्या अर्थानं सुरेश रैना, मोहम्मद अझरुद्दीन, मोहम्मद कैफची आठवण करून देणारा हा सुरेश रैनाची, आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि खास करून रवींद्र जडेजा हे मात्र जे खेळाडू आहेत प्रॉपरली आपण पाहतो. त्यामध्ये पॉल कॉलिंगवूड यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. सचिनदादा पाटील या ठिकाणी मात्र व्यासपीठावर येत आहेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे शिल्पकार. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 42 झालेले आहेत. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. थोडासा खोलवर चेंडू होता. तत्पूर्वी डेल्मॉन चेंडूला फील्ड करेल. एकच धाव मिळेल. सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 43 या धावसंख्येवर. षटकार आल्यानंतर विघ्नेशने केलेला कमबॅक संघाला फायदेशीर ठरतोय. 4 षटक झालेत. लक्षात असू द्या 43 धावा झालेल्या आहेत. एकविरा नायगाव या संघाची स्थिती आणि फलंदाज बाद झालेत ते 2. खूप चांगली पार्टनरशिपची गरज होती. ते पार्टनरशिप बिल्ड करत असताना मैदानाच्या आतमध्ये सध्या पाणी जाईल. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे ऑपरेटर यांच्या माध्यमातून SK एक सुंदर सॉन्ग. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 43 या धावसंख्येवर 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 4 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 43 धावा. चला वेळ दौडू नका, कारण सूर्य हळूहळू असताना मात्र यावेळेला निघून जाईल आणि बॅड लाईटचा सामना, अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच मात्र या ठिकाणी आपण कृपया करून लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खूप तप्त ऊन गेली 3 दिवस आपण पाहतोय. ढगाळ वातावरण होतं. त्या अगोदर सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू होता, कारण निरभ्र आकाश आणि तदनंतर आपण पाहतो साफसुथरं आकाश आतापर्यंत पाहायला मिळतं. पाठीमागे जर आपण पाहिलं तर मेघराजचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. डोंगराच्या कड्या कपाऱ्यावर अतिशय आपण पाहतो एक सुंदर मंदिर पाहायला मिळतं. नमन असेल तर पाण्याची व्यवस्था, बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या, कारण आत्ताचं जे क्लायमेट आहे क्लायमेटनुसार आपण पाहतो वेगवेगळ्या घटना खूप मोठ्या प्रमाणात घडताना पाहायला मिळतात. क्रिकेटचं माध्यम असो किंवा वेगळं क्षेत्र असो, परंतु आता तुमची फिटनेस खूप महत्वाची भूमिका राहिले. श्रीधर पाटील पाण्याची व्यवस्था करतायत. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 43 रन्स. आणि उन्हामध्ये जास्तीत जास्त कॅप, गॉगल याचा जर जास्तीत जास्त तुम्ही वापर केला तर डेफिनेटली मात्र क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला तो त्रास सहन करावा लागणार नाही. पण काही खेळाडू मात्र खूप लाजाळू असतात. म्हणतात की प्रेक्षक वर्ग काय म्हणेल, लोक काय म्हणतील, हाच जास्तीत जास्त रोग मात्र खूप लागलेला असतो. परंतु आपल्या स्वतःच्या काळजीसाठी साहित्य वापरणं खूप गरजेची गोष्ट असते. कारण प्रेक्षकांच्या माध्यमातून म्हणा किंवा माणूस म्हणून म्हणा, क्या कहेंगे लोग, हे जास्तीत जास्त वाक्य आहे. या वेळेला खाली राहिला होता संदीप खरवत, एक अनुभवी गोलंदाज आणि फिरकीच्या माऱ्यावर अनेक फलंदाजांना थैथया नाचवणारा, थिरकवणारा हा गोलंदाज म्हणून ज्याची छाप गेल्या काही वर्षात आपण पाहिली. भरपूर वर्षांपासून तो क्रिकेटचा मात्र एक जबरदस्त अर्नाळा संघासाठी खेळत आलाय. यावेळेला खोलवर चेंडू होता ऑफ साईडला. डॉन मात्र पुढे सरसावतोय, स्टॉप करेल. हा ना करता करता सनीला मात्र यावेळेला परतावं लागेल, नो डाऊट अबाउट इट. आणि सनीला मात्र सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं. सनी या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होताना फलंदाज या ठिकाणी तिसरा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. 43 या धावसंख्येवर 43. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4.2 ओव्हर्स.
थँक्यू वेलकम बॅक. 43 धावा. शैलेंद्र एक अनुभवी फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अष्टपैलू खेळाडू, भरपूर वर्ष ज्याने टेनिस क्रिकेट हाताळलंय, MRIच्या चेंडूवर ज्याने मात्र खूप काही क्रिकेट खेळलंय आणि आज फिटनेसच्या जोरावर गायडन्स करणारा हा खेळाडू मात्र एकविरा नायगाव संघाचा आधारस्तंभ, ज्याच्याकडे मात्र नायगावकर बघून आज क्रिकेट खेळायला शिकलेत अशा प्रकारचा शैलेंद्र घोडेकर अर्थातच शैलू पाहायला मिळतो. मोठमोठ्या दिग्गजांबरोबर ज्यांनी खूप जवळून क्रिकेट खेळलेला आहे तोच खेळाडू पाहायला मिळतो. मात्र इंडियन स्पोर्ट्स या संघातून त्याची जास्तीत जास्त वर्णी लागली नितीन शेट्टी यांच्या संघातून आणि तदनंतर मात्र भल्या भल्या मात्र संघाला ज्याने पाणी पाजलं तो शैलू या ठिकाणी पाहायला मिळतो. परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये आणि या वेळेला मात्र ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. विघ्नेश त्या ठिकाणी काय जबरदस्त झेल टिपलाय. अतिशय देखणा कॅच ऑफ दी डे म्हणून ओळखला जाईल विघ्नेशचा हा झेल. शैलूने मात्र खेळलेला हा फटका वाखाणण्याजोगे होता. तेवढाच चांगला फटका, तेवढीच चांगली झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा वेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट या ठिकाणी पाहायला मिळतं. फलंदाज या ठिकाणी शैलू निराश, हताश, हतबल मनाने आणि या ठिकाणी विघ्नेशचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड ब्रिलियंट कॅच. थँक्यू डिझे. चला घाई करा, जरा घाई करा, वेळ दौडू नका. यावेळेला आपण पाहतोय प्रांजल 11 प्रोप्रायटर म्हणून अनंत पाटील यांच्या माध्यमातून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप आपलं मोलाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलंय. अनंत पाटील साहेब आपलं खूप खूप धन्यवाद. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते ते एकंदरीत 43. मनमित घुसेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्यांची स्पर्धा 2 लाखाची पार पाडली व्हाईट अँड ब्लॅक आणि नायगावच्या मैदानात यंदाच्या वर्षात ती मात्र 3 लाखाच्या घरात जाणार आहे असे शशिकांत बोकाळे यांनी माहिती दिली. लवकरच मात्र ती तारीख डिक्लेअर होईल आणि ओपन संघ खूप मोठ्या प्रमाणात 4 दिवस. गेल्या वर्षात ती स्पर्धा मात्र 2 दिवसाची पाहायला मिळाली, परंतु यंदाच्या वर्षात मात्र 3 ते 4 दिवस ती स्पर्धा पाहायला मिळेल. मच्छीमार मात्र परिपूर्ण बंधू असतात आणि त्यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचा उजाळा यंदाच्या वर्षात सुद्धा पाहायला मिळेल. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 43 रन्स. संदीप करवत यावेळेला ऑन साईडला सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये आणि टेनिस क्रिकेट मध्ये तर मी म्हणेन कृष्णा लक्ष्मण सातपुते कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 6 धावन करता. थँक्यू दिसे. जबरदस्त फटका होता. यावेळेला जोखीम पत्कारली मनमीत या फलंदाजाने आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. AB डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईल मध्ये ब्रँडन मॅकुलम आणि आताच्या काळामध्ये प्रत्येकाची मात्र यावेळेला गळ्यातला ताईद बनलेला द स्काय अर्थातच सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फाईन लेगला फेकून दिलं. 6 धावन करता हा मात्र फटका येतोय. आविष्कार दाखवतो यावेळेला 6 धावांवर. धावसंख्या 49. यावेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेलाय. आल्या मात्र ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. मनमित घुसेकर इज ऑन अ फायर. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार मनमितच्या बॅट मधून आलेले खणखणीत दर्जेदार षटकार. चेंडू फेकून झाले जयजी मोरे. आतापर्यंत 5 एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील तर एकूण सामन्यातील पहिल्या इनिंग मधील 7 चेंडूंचा खेळ शेष, परंतु ताबडतोब फलंदाजी केले मनमित घुसेकरने. ऍब्सोल्युटली स्टनिंग अँड सुपर वंडरफुल आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. फुलवर चेंडू होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं प्रशांत गरज जीवाची आकांक्षा जरूर करतोय. चेंडूला फील्ड करेपर्यंत मिळेल 1 धाव. एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 56 धावा एकविरा नायगाव या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 56 रन्स ऑन दी बोर्ड. पहिले 3 षटक जर आपण पाहिले तर एकंदरीत 31 धावा होत्या. 6 षटकांचा आहे सामना. त्यासाठी आम्ही अगोदरच अनाउन्समेंट केलं होतं. तर 5 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. धावसंख्या 56 धावा. जाऊया आपण डीजे ऑपरेटर कडे. एक सुंदरसं सॉन्ग ऐकूया. क्विकली क्षेत्रक्षण सजून घ्या. लगेच येऊया आपण लाईव्ह ऍक्शन पाटील नेटवर्कच्या माध्यमातून.
थँक्यू विजय. विघ्नेश एका साईडला मनमीत गुसेकर आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग करत असताना 3 चेंडूवर 13 धावांचा आतापर्यंत या वेळेला बोलबाला राहिलाय या फलंदाजाचा. कारण तुमच्याकडे प्रॉपरली टायमिंग असेल ना तर डेफिनेटली धावा तुमच्या बॅट मधून खूप मोठ्या प्रमाणात खोऱ्याने वाहतात. यावेळेला पहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःवर निराश होतोय कारण अखूट टप्प्याचा चेंडू होता. कनेक्ट झाला असता हुकच्या फटक्यात तर डेफिनेटली काहीतरी 4 किंवा 6 धावा मिळाल्या असत्या, परंतु तसं घडलं नाही. आणि यावेळेला मात्र मिळते वाईटच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 57. राजदीप वजे आणि साहिल पाटील आमचे 2 गुणलेखक यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. 57 वर पुन्हा एकदा विघ्नेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय ऍज अ ऑलराऊंडर. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर लेंदर लाईन सहित हा मात्र चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू प्रशांत घरच्या हातामध्ये निघून जाईल. धावांची गती जर आपण पाहिली तर 57 धावा. यष्ट्यांच्या पाठीमागे खूप चांगलं संरक्षण करत असताना बऱ्याच वेळेला अर्धशतक प्रशांत घरच्या सुद्धा बॅटमधून आलेत, परंतु थोडासा सूर अजून गवसलेला नाहीये. मात्र या सामन्यामध्ये सूर गवसेल का यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना स्वतः स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना पाहायला मिळतोय आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतेल. 57 धावांवर या ठिकाणी बसतोय. 5वा धक्का गॉन. पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे, तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे, वो डगर जवां तेरी नजर ले जाए ने प्रेम नगर सामे, ऐसा में अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे. थँक्यू वेलकम बॅक. संचित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. मनमीत घुसेकर या फलंदाजाची जागा भरून काढण्यासाठी. धावांची गती 57 झालेली आहे. अजून 4 चेंडू शेष राहिलेत. या 6व्या षटकातील आणि पहिल्या डावातील एकविरा नायगाव वर्सेस साईच्या अर्नाळा या 2 संघांमध्ये आपण पाहू शकतायत आज वसई विरार गटाला प्राधान्य दिलं गेलं. एका साईडला वसई गटामधून आपण पाहू शकतायत. यावेळेला संचितने आल्या आल्या मात्र जबरदस्त केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. संचितच्या बॅट मधून आलाय हा खणखणी दर्जेदार सौंदर्यपूर्ण षटकार. 6. थँक्यू विजय. काय जबरदस्त कनेक्ट झाला होता मिडल ऑफ द बॅटने चेंडूला. यावेळेला कनेक्ट जेव्हा होतो ना तेव्हा एक वेगळाच आनंद तुम्हाला मिळतं. सॅटिस्फाईड एक वेगळंच मिळतं, समाधान एक वेगळंच मिळतं. तेच मात्र संचित यावेळेला दाखवत असताना पाहायला मिळतोय. विघ्नेश यावेळेला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होतोय जरूर, परंतु 1 धाव निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का. फेकीपर्यंत मात्र मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 64 धावा. एकविरा नायगाव या संघाची स्थिती पाहायला मिळते. एका क्षणाला असं वाटलं होतं की रुपेश कोळी बाद झालाय 16 वर. विशालने मात्र आज नाराज केले या इनिंग मध्ये. मात्र तदनंतर जर आपण पाहिलं तर सनीने सुद्धा नाराज केला आणि तदनंतर डावाला स्वतःला सावरलं रितेश गंगेकरने. शैलेंद्र मात्र यावेळेला फ्लॉप शॉट ठरला गेला आणि तदनंतर मनमीतने 13 धावा मात्र महत्वपूर्ण क्षणाला केल्या गेल्या. ते बॅकवर्ड स्क्युअर लेग थोडंसं मात्र यावेळेला फाईन लेगचं क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला घेतला जातोय. डीप मिड विकेट मिड ऑन लॉंग ऑन थोडंसं वाईडिश मध्ये आहे. लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. मात्र या वेळेला ॲलनला आपण पाहतोय 38 सर्कल मध्ये. डेल्मॉनला पाहतोय. संदीप खरवत यावेळेला आपण पाहू शकाल. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडू निघून जाईल. डेल्मॉनने मात्र यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षण केलंय. इथे जर थोडीशी तरी चुकी केली असती तर डेफिनेटली 3 धावांपर्यंत मात्र या चेंडूवर धावा मिळू शकल्या असत्या, परंतु तसं घडलं नाही. ब्रिलियंट फिल्डिंग. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 65 वर. 65 धावा. चेंडू फेकून झालेत ते 5. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या 6व्या षटकातील आणि पहिल्या डावातील. यावेळेला पाहिलं जबरदस्त प्रहार. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. काय बॉडम हँडचा परिपूर्ण उपयोग केला. सरळ बॅटने खेळण्याचा एक मनसुबा होता संचितचा आणि इथे मात्र त्याने दाखवलं आणि अप्रतिम फुटवर्क असताना मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर द हेड खेळला गेला आणि या वेळेला मात्र पाटील किचनच्या स्टँडला आमच्या लाडक्या प्रेक्षकांना सलामी देताना हा
उत्तुंग षटकार आपण पाहू शकलात. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर एकविरा नायगाव संघाची जाऊन पोहोचली फलकावर 71च्या घरामध्ये. अर्थातच 72 धावांचं लक्ष्य यावेळेला समोर ठेवलं गेलंय. 72 रन्स टू विन असतील त्या 6 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 36च्या मात्र यावेळेला 36 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडू मागे 2च्या कॅल्क्युलेशनने खेळावं लागेल आणि 73-72 धावांचं लक्ष्य यावेळेला कशा रीतीने सहजगत्या कशा रीतीने पार केलं जाईल का याकडे लक्ष असेल. कारण साईच्या अर्नाळा हा संघ मात्र 2 हात करणार आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय एकविरा नायगाव नाण्याची एक बाजू पडताळले, नाण्याची दुसरी सुद्धा बाजू पडताळणं तेवढंच गरजेची गोष्ट राहील. आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल आपण अगोदर संगीत कक्षेकडे जाणार आहोत आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 2 दिग्गज यांचा आवाज पुन्हा एकदा हिंदीमध्ये प्रशांतजी आदवडे तर मराठीमध्ये आपण पाहू शकणार आहोत. तर या ठिकाणी तुकाराम मांगेला सरांना तर या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू डीजे. स्पर्धेचे शिल्पकार सचिनदादा पाटील यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा पाहतो आहे. अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 या स्पर्धेचा आजचा जर बघितला 4था दिवस आहे. वसई हाफसाठी आपण आजच्या दिवसामधला जो खेळ बघितला अत्यंत दर्जेदार आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण बघतायत अमरदीप क्रिकेट क्लब आयोजित अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना होता जिथे पहिल्या सामन्यामध्ये जी सुरुवात झाली होती 73 धावांचं आव्हान बरोबर शेवटचा सामना त्याच ठिकाणी थांबलाय. 73 धावांचं आव्हान समोर घेऊन उतरलेला अर्नाळ्याचा संघ आहे साईच्या अर्नाळा आणि त्यांच्या समोर असणार आहे एकविरा नायगाव, एकविरा स्पोर्ट्स नायगावचा हा संघ. आघाडीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालेली आहे आणि दोन्ही संघ जर बघितलं तर निश्चितच दावेदार संघ आहेत. आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये या मोठ्या धावसंख्येचा अर्थात विशेष करून आपण बघितलं तर या मॅचमध्ये अप्रतिम बॅटिंग केले. मनमीतनं 13 धाबा त्याच्या बॅटमधनं आल्या. त्यानंतर संजितनं खूप चांगला फिनिश केला 13 धाबा. तर रितेश स्ट्रगल करताना आपण बघितलं त्याच्या बॅटमधनं 3 षटकार आले तर त्याने धाबा 21 केलेले आहेत. बाकी बॅट्समन रुपेशच्या बॅटमधनं जर बघितलं 16 धाबा. या 4 बॅट्समनच्या जोरावरती आपण नायगाव संघाकडनं बघितलं तर 70 पेक्षा जास्त धावा आहेत. तर 36 चेंडू आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुकाराम सर हा जो शेवटचा मॅच आहे जो सूर्यप्रकाश आहे तो किती महत्वाचा असेल या शेवटच्या मॅचच्या दरम्यान? सूर्यप्रकाश तर महत्वाचा असणार आहे. अजून एक गोष्ट जी महत्वाची असणार आहे विंड फॅक्टर. हवा हवा थांबणार की याच वेगाने वेगणार हे फार महत्वाचं असणार आहे. कारण दोन्ही एंडकडनं सामने आहेत. दोन्ही एंडकडनं सामने खेळवले जातात. संध्याकाळचं सत्र आहे आणि नेहमी जसं म्हणतात संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेचा वेग मंदावतो कमी होतो. कदाचित उलट्या दिशेने सुद्धा हवा व्हायला लागते. तर ते बघता हे फॅक्टर ऍटमॉस्फिअर फॅक्टर सुद्धा फार महत्वाचं ठरणार आहे. ते बघून थोडी सलामीची जोडी बघतोय आपण मैदानावरती उतरलेली आहे. एका बाजूला प्रशांत आहे दुसऱ्या बाजूला जयेश आहे. ही जय विरुवाली जोडी आहे. दोन्ही बंधू मैदानावरती आहेत. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय विशाल कोळी. फिलहाल गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्फत तैयार हो रहे हैं. ये बहुत ही क्रूशियल मुकाबला इस प्रतियोगिता का. प्रमुख गेंदबाज के तौर पर आप देखें गेंदबाज अपने बॉलिंग मार्फत तैयार हो रहे हैं. विशाल के ऊपर सबकी निगाह रहेगी. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्रोक का चाउन साइड पर खेलते हुए गैप में खेला गेंद एक बार फिर बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है और ये 4 रन प्रशांत के बल्ले से पहला चौका मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. थँक्यू. आणि पहिल्या चेंडूवरती काय स्टार्ट सुरुवात मिळवून दिली आहे. खास करून विशालच्या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती बघा मिड विकेटला क्षेत्ररक्षक होता. एक थोडासा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होता. मधलं जे अंतर होतं त्या मधल्या अंतरामध्ये सुंदर असा फटका खेळलाय प्रशांत घरत यांनी. आणि पहिल्या चेंडूवरती स्टार्ट सुरुवात चांगली करून देतोय प्रशांत घरत.
विशाल अपने बॉडी मार पर फिलहाल तैयार हो रहे हैं। पहली गेंद पर चौका है। एक बार फिर अच्छा स्ट्रोक था, गैप में खेलते हुए टाइमिंग और प्लेसमेंट बहुत ही बेहतरीन प्रशांत द्वारा। प्रशांत 4 पर जीतने के लक्ष्य की बात करें तो टारगेट इस वक्त रहेगा 72। राजदीप हमारे साथ जुड़े हुए हैं। फुल टॉस गेंद थी, गैप में खेलते हुए टाइमिंग प्लेसमेंट बहुत बढ़िया तरीके से डीप स्ट्राइक कवर की तरफ गेंद जा रही है। बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा। थोड़ा आउटफील्ड में परेशानी है, अगर आउटफील्ड तेज हो जाता तो बिल्कुल गेंद बॉडी लाइन के बाहर जाती। फुल टॉस गेंद थी, एक बार फिर गेंद की तरफ ज्यादा नहीं थे, थोड़ा बल्ला चला गया, बॉडी एक बार फिर वो पूरी तरह से गेंद की तरफ नहीं थी, लेकिन अच्छा इंटेंट प्रशांत का। आणि प्रशांतने काय केलं बघा, गेल्या फटक्यावरती जास्त जोर दिला नाहीये, फक्त गॅप. कव्हरला क्षेत्ररक्षक होता, मिड ऑफ द क्षेत्ररक्षक होता, त्याच्या गॅप मधून एक सुंदर कव्हर ड्राईव्ह खेळलाय प्रशांत गरतेनी. पहिले 2 चेंडूवरती चांगले फलंदाज. या चेंडूला कव्हरच्या डोक्यावरनं हा देखणा चौकार येतोय प्रशांत गरजच्या बॅट मधनं. तिसऱ्या चेंडूवरती आलाय चौकार. थँक्यू. आणि ज्या पद्धतीने प्रशांत गर्द्याने फटका खेळलेला आहे, अगोदरचा चेंडू थोडासा दूरवरून खेळलं होतं, हा बॉलच्या पिच पर्यंत गेलं, समोर खेळलं, त्याच्यामुळे जो बॉडीचा आपला वेट आहे ना, तो वेट ट्रान्सफर झाला फटक्याच्या मागे. ते कारण होतं की जो इनफील्डचा क्षेत्ररक्षक होता त्याला बेट करून हा चौकार आलाय. और ज्यादा आगे गेंदबाजी करने की कोशिश की, फुल लेन वाइड यॉर्कर डालना चाहते थे। वाइड यॉर्कर दूधारी तलवार की तरह होता है, अगर चलता है तो बिल्कुल काटता है, लेकिन अगर चलता नहीं है ना तो बिल्कुल वो गेंद फुल टॉस हो जाती है या ओवर पिच। ये ओवर पिच गेंद थी एक्स्ट्रा कवर के ऊपर से, एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक प्रशांत द्वारा। विशाल की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट, और दोबारा गेंद को एक बार फिर खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन की तरफ। वन बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स। ब्यूटीफुल बैटिंग में प्रशांत, इनके बल्ले से ये तीसरा चौका। गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका। थँक्यू. आणि जसं तुम्ही म्हटलं होतं ना की वाईड यॉर्कर थोडंसं दुधारी तलवार असते, ज्यावेळेला तुम्ही खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळात आणि एक ओव्हर पिच, याच्यामध्ये 2 फुटाचं अंतर असतं. 2 फूट जर मागे पडला तर ओव्हर पिच स्लॉटमध्ये, आणि ज्यावेळेला स्लॉटमध्ये चेंडू हाताळला जातोय आणि प्रशांत गरजच्या कॅलिबरवाला हा फलंदाज आहे, तो सोडणार नाहीये. तोच पहिल्या फटक्याची पुनरावृत्ती हवी, पहिल्या फटक्याची ऍक्शन रिप्ले दाखवावी, या पद्धतीने हा दुसरा फटका खेळलाय चौकार. त्याकरता विचार करण्यास भाग केलेला आहे. बघा शैलेंद्र गेलं, त्याच्यानंतर रुपेश कोहली गेले, काही चर्चा झाली आहे, चर्चेचं फलित काय ते बघूया. विशाल अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइक रेट पर प्रशांत अच्छी पारी खेल रहे हैं। बैकवुड पर मौका मिला, क्या जबरदस्त तरीके से वेट ट्रांसफर हुआ पीछे और गेंद को पुल कर दिया डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। खराब गेंदबाजी, उसके ऊपर सही नसीहत, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। थँक्यू. आणि जो गोलंदाज पहिल्याच सामन्यामध्ये अनप्लेबल वाटत होता, विशाल कोहली समोर खेळताना फलंदाज चाचपडत होते, त्याच विशाल कोहलीच्या या षटकामध्ये आक्रमण केलेलं आहे. धावफलकावरती धावा बघतोय आपण, 20 वरती जाऊन पोहोचलेले आहे. तर पुन्हा एकदा मी तुमच्या दिशेने येणार, कारण एक असा गोलंदाज जो अगोदरच्या सामन्यातला हिरो आहे, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे, जो अनप्लेबल वाटत होता, त्याच्यासमोर प्रशांत गरज एक ऑर्डिनरी वाटावं या पद्धतीने फलंदाजी करतोय. कारण प्रशांत गरज चौफेर फलंदाजी करू शकतो, पुलचा, ड्राईव्हचा, त्याच्यानंतर हुकचा, समोर स्ट्रेट बॅटने भरपूर फटके आहेत. हे कारण असावं की विशाल समोर आता मोठं आव्हान उभं आहे. देखिए इन्होंने जो गेंदबाजी की उसके बारे में बिल्कुल वो बहुत सारी चर्चा होगी। प्रशांत गरत किस अंदाज से खेलते हैं, उनके खेलने का तरीका क्या है, विशाल को एक बार फिर वो क्या चाहते थे, इसके ऊपर भी चर्चा होगी। जिस तरह से इन्होंने ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी करने की कोशिश की, लेन गेंदबाजी करने का प्रयास किया, 2 मीटर के अंदर एक बार फिर प्रयास किया, छोटी गेंदबाजी करने का प्रयास किया, लेकिन कुछ फायदा नहीं हुआ। बल्लेबाजों ने बहुत बढ़िया तरीके से रन बनाए हैं। फुल टॉस गेंद एक बार फिर बहुत बढ़िया तरीके से खेलते हुए खिलाड़ी यहाँ मौजूद है। दारी के अंदर अच्छी फील्डिंग, थोड़ा स्ट्रगल जरूर कर रहे हैं, लेकिन इस मैच में देखिए एक बार फिर वही रणनीति थी, ज्यादा मिडल और लेग स्टंप पर गेंदबाजी करना नहीं चाहते हैं। मैं तो करम सर बिल्कुल आपकी तरफ आऊंगा। पहले ओवर में रन संख्या 21, इसका मतलब
फाइन स्टार्ट बल्लेबाजों द्वारा। जीतने के लक्ष्य बिल्कुल 70 के पार जब है तब आपका स्टार्ट अच्छा होना चाहिए। और जैसे एक बार फिर इस ओवर की विशाल के जो इंटेंट की बात करें, एक बार रणनीति के बारे में तो करम सर मैं चर्चा जरूर करने वाला। एक छोटा सा ब्रेक लेते हैं, सुभाष जी हमारे साथ जुड़ेंगे, गाने के साथ चर्चा गुफ्तगू जारी रहेगा। शुक्रिया डीजे, समय हमारे पास बहुत कम है इसलिए एक बार फिर मैदान के अंदर वो थोड़ी चर्चा हो रही है। हर बार मैंने प्रशांत को देखा है क्रीज के गहराई में जाके बल्लेबाजी करते, इसलिए टप्पा बिल्कुल ऑफ टर्म के बाहर रखने का प्रयास किया। क्या ये रणनीति थी एक बार फिर बांध कर रखने की प्रशांत को, या कुछ अलग रणनीति आपके आपके निगाहों से क्या लग रहा है? आणि थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेला फुलर लेन डिलिव्हरी कव्हरच्या डोक्यावरनं केलं, शॉर्ट ऑफ डिलिव्हरी सरप्राईज करण्याचा प्रयत्न केला. पण तुमच्याकडे ज्यावेळेला वेग नसेल ना तेव्हा ते शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी फलंदाजासाठी हुक पुलचा फटका खेळताना सोपं ठरतंय. प्रशांतनं तेच केलंय. तुम्ही अजून एका गोष्टीचा उल्लेख केला, इंटेंट काय होतं किंवा इंटेन्शन काय होतं. जसं नेहमी म्हणतात ना, इफ यू वॉन्ट समथिंग अचीव इन युअर लाईफ चेंज युअर वेज नॉट वेल इंटेंशन. अगर जिंदगी में कुछ पाना चाहते हैं ना तो आपके तरीके बदले, आपके इरादे नहीं. इरादे सही होने चाहिए, इरादे ठोस होने चाहिए. इथे लक्ष ठोस असायला होतं. भले प्रशांत गरज समोर होते पण आपल्यामध्ये जी क्षमता आहे ती दाखवायला होती. दुसरा षटक हाताळण्यासाठी रितेश येतोय आणि नेहमी दुसरं षटक महत्वाचं असते. 6 षटकांच्या सामन्यामध्ये पॉवर प्लेचं मधला गाभा आहे. आता इथे दुहेरी आव्हान आहे, धावा रोखण्याचं आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत गरजला बाद करण्याचं किंवा त्याला थांबवण्याचं दुहेरी आव्हान रितेश समोर है. समय ज्यादा न ले, वक्त एक बार फिर बहुत ज्यादा नहीं जाना चाहिए। एक बार फिर वही बात मैदान के अंदर हो रही है और पहले ओवर के बाद बिल्कुल बहुत सारा वक्त जा रहा है। वक्त के नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है। रितेश अपने बॉलिंग मार पर तैयार, स्ट्राइक रेन पर अब बल्लेबाज को देख रहे प्रशांत। एक अच्छी पारी के तरह 3 चौके 1 छक्का इनके बल्ले से आया है और पहले ओवर में 21 रन। मैग्निफिसेंट स्टार्ट आज बल्लेबाजों के लिए, क्या जबरदस्त बल्लेबाजी इन्होंने की है। फील्डिंग की बात करें तो एक फ्रैंक स्लिप की तरफ खिलाड़ी मौजूद है, पॉइंट है कवर की तरफ खिलाड़ी मौजूद। बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ आई गेंद। अब देखिए रितेश के पास तुकाराम सिर्फ गति नहीं है। इस ओवर की बात कर तो पहली गेंद अगर देखें तो सटीक लाइन पर सही दिशा के साथ इन्होंने की है और मन बना के प्रशांत ये एक बार फिर इसका मैं जिक्र कर रहा था। प्रशांत जो शॉट खेलते हैं ना वो बैठक शॉट लगाते हैं, एक बार फिर किसके गहराई में जाते हैं, तो ये दिमाग में था खास करके विशाल के, इसीलिए इन्होंने जो गेंदबाजी ऑफ स्टंप के बाहर की लेकिन वो टैकल हुए। बिल्कुल टॅकल हुए आणि त्याला टॅकल केलं का असं म्हणावं लागेल की उसके दिमाग से केले. प्रशांत घरात विशालच्या दिमागने केलं. पण रितेश, तुम्ही रितेश जवळ जर बघितलं तर रितेश जवळ प्रमुख काय अचूकता, अॅक्युरेसी हे प्रमुख अस्त्र आहे रितेशचं. आणि समोर जयेश आलाय, जयेश घरात आलाय स्ट्राईक एंडला, अचूकता प्रमुख आहे. पुन्हा एकदा विनंती आहे, वेळ जास्त जातोय कारण शेवटचा सामना आहे. सूर्य बघतोय आपण हळूहळू थोडासा खाली जातोय. बॅड लाईटचा सामना करावा लागू नये कोणालाही याची आपण काळजी घ्यायची आहे. खास करून नायगाव टीम आपल्याला विनंती आहे की वेळ कमी वाया झाल्याची आपण थोडीशी दक्षता घ्यायची आहे. जयेश करता स्ट्राईक एंडला आलाय कारण सर्व काही माल मसाला या टुर्नामेंटमध्ये आहे. एकच गोष्ट आहे जी आपल्या हातात नाहीये, तो आहे वेळ. जे थांबू शकत नाहीये तो निघून जातोय. आणि खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा काही नियम नाही. अनिश्चितता इथे टासून भरलेले आहे. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. रितेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. यावेळेला ऑन साईडला केलेला फटका डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं होते. प्रशांतला दिलं जाईल स्ट्राईक. इथे कदाचित नायगाव संघाचा विचार केला तर 72 धावांचं मोठं आव्हान त्यांनी ठेवलेलं आहे. पहिल्या षटकात 21 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. मोमेंटम, क्रिकेटमध्ये मोमेंटम देखील तुकाराम सर तितकाच महत्वाचा असतो. मोमेंटम निश्चितच आता आपण बघितलं तर अर्नाळा संघाकडे, त्यामुळे थोडासा नायगावचा संघ खेळ धीमा करण्याचा प्रयत्न करतोय. काय रणनीती असेल? नाही, खेळ तर तुम्ही धीमा करणार आहात, पण खेळ धीमा करत असताना तुम्ही खेळ थोडासा कमी होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. खेळ थोडासा स्लो करण्याचा प्रयत्न. रितेश स्ट्राइक एंडला तो प्रशांत घरात ये कहा रुकने वाले. प्रशांत कुठे थांबणार आहे? जरी तुम्ही खेळ धीमा केला तरी आपली रफ्तार थांबणार नाहीये. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला, चौकार. थँक्यू. मी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. तुम्ही जसा विचार केला की थोडासा खेळ धीमा, पण बऱ्याच वेळेला काय होतं माहिती का, एकापेक्षा जास्त विचारांची गर्दी झाली ना, म्हणजे सर्दीमुळे तर गर्दी होतेच, पण विचारांची जरी गर्दी झाली तरी गोंधळ होतो. तर इथे तसं काही झालेलं का, एकापेक्षा जास्त विचार करतोय नायगावचा संघ. आता एकविरा मातेसमोर जर गोंधळ घातला तर ठीक आहे, मनातला गोंधळ आहे ना तो नक्कीच नवीन प्रश्न निर्माण करेल. फिलहाल अगर देखें तो इस मुकाबले की बात करें तो बहुत ही महत्वपूर्ण ये मैच और बढ़िया क्रिकेट दोबारा उसी अंदाज में खेलते हुए
गति रितेश के पास नहीं है, बैकफुट पर बहुत अच्छा स्ट्रोक, गेंद बिल्कुल बॉडी लाइन की तरफ जाती हुई, डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है, गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर, 6 रन, मैग्निफिसेंट बैटिंग। तुकरन सर मैं आपकी तरफ आ रहा हूँ, इससे पहले देखिए तेज रफ्तार की गेंदबाजी हो रही थी, अब इन्होंने एक बार फिर चेंज किया खेलने का तरीका। पहले गति थी गेंदबाज के पास तो मेरिट के हिसाब से खेले, अभी क्रीज के गहराई में जाके उनके जो पसंदीदा स्ट्रोक खेल रहे हैं, बहुत ही बेहतरीन क्रिकेट प्रशांत द्वारा। आणि खरं म्हणायचं झालं तर प्रशांतजी ये गेंद से कम और गेंदबाज से ज्यादा खेळ रहे म्हणजे खेळाडू हा चेंडूवरती प्रहार करतोय त्याच्यापेक्षा जास्त प्रहार गोलंदाजाच्या डोक्यावरती करतोय की पुढचा चेंडू काय हाताळायचा आहे, पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळायचा आहे. पण नायगाव टीम आपल्या जवळ सुद्धा ती क्षमता आहे, गुणवत्ता आहे. या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी तुम्हाला हे बेस द्यावा लागेल, खास करून प्रशांत गर्देला. धावफलकावरती धावा बघतोय 33-33 रितेश. आकुर टप्प्याचा चेंडू आणि समोर प्रशांत घरात लॉंगॉनच्या डोक्यावरनं अजून एक षटकार. क्या शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, बैकफुट पर समय मिल रहा है, वक्त मिल रहा है, उसका फायदा उठाते हुए गेंद को खेल दिया था काउ कॉर्नर के ऊपर से प्रशांत ने, और एक पुल शॉट इनके बल्ले से आता बा. रन संख्या 39 रितेश का ओवर महंगा साबित होता बा, और पहले 2 ओवर में बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहिरा प्रशांत द्वारा. ये अच्छी गेंद थी, थोड़ा धीमी रफ्तार के साथ आई, ऑन साइड पर पुल शॉट खेलना चाहते थे खिलाड़ी, बिल्कुल इस वक्त मिडॉन के मिड विकेट क्षेत्र की तरफ आते हुए गेंद को रोक लिया है. 1 रन का इजाफा, प्रशांत रखेंगे अपने पास स्ट्राइक. दोनों एंड से तुकाराम सर हमला हुआ है, मतलब एक बार फिर बल्लेबाज जब एक बार स्ट्राइकर एंड की तरफ जा रहे हैं, और बढ़िया तरीके से प्रशांत ने बल्लेबाजी की है. जयेश करोल अगर देखें तो 1 रन पर खेल रहे, लेकिन प्रशांत को रोकना नामुमकिन हो रहा है. 2 ओवर के बाद रन संख्या 20 के औसत से 40 रन. जीतने के लक्ष्य की बात कर तो 72 का टारगेट है, समय ज्यादा ना ले. अब जाकर पहले 2 ओवर की जो कहानी है तुकाराम सर, स्टार्ट के बारे, आगाज के बारे में क्या कहा जाएगा? 40 रन बने हैं, 40 ऑन द बोर्ड, 72 का टारगेट है, तो 32 रनों की जरूरत है. गेंदें बहुत है, अभी भी गेंदों की बात नहीं करेंगे, लेकिन फिलहाल यहां से 1 विकेट की तलाश में होना चाहिए गेंदबाजों को. बिलकुल बिलकुल. आणि पहिल्या षटकामध्ये ज्या वेळेला 21 धावा गेल्या, यावेळेला 19 गेल्या. हे 19-20 वाला मामला आहे, कारण कोणत्याही क्षणी कमबॅक करण्याची क्षमता नायगावच्या टीमकडे आहे. पण ज्या पद्धतीने प्रशांत फलंदाजी करतोय त्याच्या समोर तुम्ही स्ट्रॅटेजी, गेम प्लॅन बघा. आता निमेश आलाय, निमेश एक वेगवान गोलंदाज, म्हणून मी म्हटलं होतं पहिल्या सुरुवातीला ज्या वेळेला तुम्ही पहिलं दुसरं षटक हाताळलं ना, त्यावेळेला तुमचे प्रमुख गोलंदाज एक जी चूक मी म्हणेन की नारंगीच्या संघाने सुद्धा केलेली होती, की प्रमुख गोलंदाज न वापरताना इतर गोलंदाज वापरले गेले, खास करून दुसऱ्या षटकासाठी. त्यावेळेला थोडी स्ट्रॅटेजी चुकली, डावपेच चुकले. निमेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 32 धावांची आवश्यकता आहे. एक आक्रमक फलंदाज प्रशांत घरात स्ट्राईक एंडला. टॉपेट लागलाय पाठीमागे झेल, प्राइज विकेट. प्रशांत घरात बॅक टू डग आउट, बॅक टू पेव्हिलियन. डीजे थँक्यू डीजे. क्रिकेटच्या या खेळामध्ये अनिश्चितता किती ठासून भरलेली. 2 षटकामध्ये 12 चेंडू 40 धावा कुठला गेल्या, ज्यामध्ये आपण 39 धावाचा वाटा प्रशांतचा बघतोय. टाळ्यांचा गजर डगआउटमध्ये प्रशांतसाठी निश्चितच येईल. अप्रतिम बॅटिंग केली, परंतु नाराज आहे. धावांची भूक प्रचंड होती, सुरुवात खूप चांगली झाली होती, अर्धशतकाच्या जवळजवळ उंबरट्यावरती येऊन थांबला होता. अशा वेळेला या रंगात भंग करण्याचं काम निमेशने केले, आणि नायगावसाठी विकेटची नितांत आवश्यकता होती. अगदी आपण समुद्राच्या जवळ आहोत, मोठा मासा गळाला लागलेला आहे. बिलकुल बिलकुल. आणि दोन्ही संघ सुद्धा समुद्राच्या जवळ राहणार आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही माहिती आहे की किती मोठा मासा गळायला लागलाय. मग मी म्हटलं होतं ना, पहिली 2 षटकं निमेश ज्यावेळेला तिसरं षटक हाताळण्यासाठी आला, याचा वापर तुम्ही दुसऱ्या षटकातही करू शकला असता. त्या एंडनं निमेशने 2 षटकं हाताळली होती अगोदरच्या सामन्यामध्ये. पण क्रिकेटमध्ये बरंचसं घडतं, ज्यावेळेला जास्त विचार आपल्या डोक्यामध्ये असतात. निमेश विकास आहे, खराब चेंडू पंचाकडनं वाईट चेंडूचा इशारा आलाय. 5 धावांचा अक्षरशः बोनस इथे प्राप्त करतोय संघ अर्नाळा. आणि हे काय कमी होतं का? अगोदर धावा येत होत्या, खोऱ्याने धावा येत होत्या, आणि त्यावेळेला या 5 धावांचा एक बोनस प्राप्त केलेला आहे. म्हणून मी म्हटलं होतं ना, जास्त विचार केला ना तर थोडीशी गर्दी होणार, आणि विचारांची गर्दी झाली तर गोंधळी होणार, आणि तेच काहीसं घडतंय या नायगाव संघाच्या बाबतीत. पर तुकाराम सर, एक बार फिर देखिए तो गेंदबाजों के पास अभी बैंक बैलेंस ज्यादा नहीं है, आपका खर्चा ज्यादा हो रहा है.
और आप मुफ्त में बांट रहे हैं, मतलब सामने से आप जो वो खिलाड़ी है उनको थोड़ा मेहनत करने का मौका दीजिए। ये गेंद बिल्कुल लेग स्टंप के बाहर थी, दिशाहीन गेंद गेंदबाज निमेश द्वारा। ऑफ स्टंप के बाहर बहुत बढ़िया तरीके से नजाकत भरा शॉट, गेंद बिल्कुल बॉडी लाइन की तरफ जाते भी और सहलाते हुए गेंद को क्या जबरदस्त स्ट्रोक खेला गया बल्लेबाज विकास द्वारा। पहले ताकत, अब नजाकत, बल्लेबाज ने की हरकत, उनको मिली बरकत। क्या जबरदस्त स्ट्रोक था ये। बिलकुल. आणि गेला सामना जर बघितला तर विकासने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती तिथून तो कॉन्फिडन्स लेवल वाढलाय, आत्मविश्वास वाढलाय. तो या इनिंग्स मध्ये बघतोय. पाठीमागे गेला, थोडंसं लेट खेळलं, कट केले चेंडूला आणि चेंडूला धाडलं सीमारेषे पार. चौकार. विकास स्ट्राईक एंडला. याही चेंडूला त्याच पद्धतीने खेळलाय, पण क्षेत्ररक्षण चांगलं आहे. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतं. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत होता आणि त्या ट्रॅव्हल होणाऱ्या चेंडूला क्षेत्ररक्षण केलेलं आहे. शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकानं एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली आहे. बघा बऱ्याच वेळेला काय होते प्रशांतजी, एक वेग असतो गोलंदाजाचा, तो वेग समोरच्या फलंदाजाला थोडासा कठीण ठरत असतो, पण बऱ्याच वेळेला त्याच वेगाचा सामना फलंदाज करून फटका खेळत असतो. तेच विकासने केलं होतं. त्या वेगाच्या सहाय्याने फलंदाजी करण्याचा प्रयत्न विकासने केला है. गेंदबाज की गति का बहुत अच्छा इस्तेमाल करते हुए और उनको मालूम है पहले 2 ओवर में रन बने हैं तो प्रेशर गेंदबाज की तरफ है। सेंसिबल क्रिकेट यहाँ बल्लेबाज जयेश और विकास द्वारा। जयेश के तरफ 5 पर अभी आपको जीतने के लिए 21 गेंदों में 22 रनों की जरूरत है और ये जो मुकाबला है जिसमें प्रेशर नायगांव के ऊपर है। एक विकेट आपने प्राप्त किया, एक आपने वाइड बॉल डाला, उसके बाद में अच्छा स्ट्रोक खेल दिया था बल्लेबाज ने। Oh, that's another beautiful shot. शाम के समय में एफर्टलेस मक्खन शॉट बल्लेबाज जयेश के बल्ले से गेंद बॉडी लाइन के बाहर 6 रन। शुक्रिया डीजे। देखिए किस तरह से यह स्ट्रोक खेला गया, बल्लेबाज थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर खड़े थे, फॉलो करने का प्रयास, ओवर पिच गेंद थी और बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था बाउंड्री लाइन के बाहर। टाइमिंग और प्लेसमेंट एक बार फिर बहुत ही बढ़िया शानदार तरीके से बल्लेबाजी करे। जहां खाली जगह है और बिल्कुल वहां अगर खिलाड़ी भी होता तो कोई फायदा नहीं होता। टाइमिंग बहुत बढ़िया करते हुए जयेश। रन संख्या फिलहाल स्कोर आगे बढ़ता हुआ अब तक 56। इस गेंद को कट करना चाहते, यह परफेक्ट लाइन है, ये आइडियल लाइन है खास करके लेफ्ट हैंडर के लिए। कट करने के लिए मजबूर कीजिए, कवर ड्राइव लगाने के लिए मजबूर कीजिए। अगर इनके पैरों की तरफ गेंद, शरीर की तरफ गेंदबाजी आप करेंगे तो वो आपको नहीं बख्शेंगे। बिलकुल. आणि खास करून डावखुरा फलंदाज ज्यावेळेला पायावरती चेंडू आदळणार ना त्यावेळेला तो ऑन साईडला मोठे फटके खेळणार. अजून एक गोष्ट नक्कीच आपण चर्चा जरूर करू. निमेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. अक्रॉस द लाईन एक षटकार आल्यानंतर 2 चेंडू सुरेख हाताळलेले आहेत. इथून 3 षटकाचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा जर बघितल्या, आता इथून 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. ऐकू एक संगीतला आणि येऊया मॅचच्या दिशेनं. शुक्रिया डीजे। 18 गेंदों का खेल और जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। मैदान के अंदर देखिए तो बहुत ही बेहतरीन खेल होता है, एक रोचक मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। इसमें कोई एक बार फिर संभावना नहीं है, कोई आशंका नहीं है। बहुत ही जबरदस्त मैच। नैतिक आइसक्रीम सेंटर। तर या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आज या स्पर्धेतून निरोप घेत आहेत कारण ऑलरेडी शेड्यूल बिझी असल्या कारणाने या ठिकाणी 2 दिवस फक्त देऊ शकले. पूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणारे असे हिंदीचे गोड समालोचक आमचे साथी मित्र या ठिकाणी आदरणीय प्रशांत जाधवडे सरांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर मी विनंती करेन सचिनदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण स्वागत सन्मान या ठिकाणी प्रशांत जाधवडे सरांचा या ठिकाणी करणार आहोत. या आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. प्रशांत जाधवडे सर, आपण 2 दिवस या ठिकाणी अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. प्रशांत जाधवडे सरांचा आवाज आपण ऐकलात. सचिनदादा पाटील यांच्या विनंतीस मान देऊन 2 दिवस या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. त्याचप्रमाणे तुकाराम मांगेला सर आज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान आपण या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह त्यांच्या स्मरणात राहील. या स्पर्धेची आठवण म्हणून तुकाराम मांगेला सर, व्हॉइस ऑफ नारंगी यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करीत आहोत.
या दोन्ही दिग्गजांचं मात्र या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं सचिनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. जाऊया आपण मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत दोन्ही दिग्गज समालोचक. थँक्यू. 17 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता आहे. अतिशय रोमहर्षक असा सामना मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संचित. या षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑप्टनच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटला गेलाय आणि खूप सुंदर पद्धतीने कट केलाय. स्क्वेअर कटचा आणखीन एक देखणा फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार. स्क्वेअर कटचा क्लासिकल फटका आपण पाहिलाय. काय बॅटिंग होते मैदानामध्ये. पहिल्यांदा विकास आणि त्यानंतर झकास कामगिरी करतो जयेश. दोन्ही म्हणजे आता विकासच्या बॅटमधनं आणखीन एक जबरदस्त फटका. जबरदस्त म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये फार अभावाने जाता फटके बघायला मिळतात. एक क्लास फटका, जबरदस्त प्रहार, ज्याला तुम्ही झकास उल्लेख केला, लाजवाब. ज्या पद्धतीने बॅकफुटला गेलं, बॅकफुटला जाऊन लेट खेळलं, खास करून लेट खेळलं, त्याच्यामुळे गॅपमध्ये गेला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक होता पण त्यांना बीट करून चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. हरणारा संघ हळूहळू विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना आपण बघतोय. संचित कोळी गोलंदाजी मार्कवरती. वाईट चेंडूचा इशारा आलाय नक्कीच, आणि मी धन्यवाद सुद्धा देतो अमरदीप क्रिकेट क्लब, ज्या पद्धतीनं इथे आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली. खास करून आमचे मित्र पिंकेश पाटील सुद्धा आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. सचिन पाटील आपल्याला सुद्धा धन्यवाद देतोय की प्रशांतजी आदवडे, प्रमोदजी शेडगे यांच्यासोबत दोन असे समालोचक ज्यांनी सुप्रीमो ट्रॉफीमध्ये समालोचन केले आहे, अशा समालोचन जोडीनं आज समालोचन करण्याची संधी मिळाली. थँक्यू व्हेरी मच. अजूनही 16 चेंडूंचा केशील जिंकण्यासाठी 10 धाबांची आवश्यकता. या आजच्या दिवसभरातला संध्याकाळच्या सत्राला सूर्य मावळत असताना शेवटचा मॅच आपण या ठिकाणी पाहत आहात. आणखीन एक थोडा नजाकत बराच शॉट खेळण्याचा प्रयत्न निश्चितच केला, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. श्रीधर पाटील एक कलाकार आहेत, अर्थात त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. आमच्या या म्हणजे जिथे आम्ही राहतो तिथे नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम असतो, तिथे अंकुश आणि श्रीधर हे दोघं जण सातत्यानं असतात. त्यांची पूर्ण 10-12 जणांची टीम, आणि विशेष करून त्यांचे मनापासून आभार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. यावेळेला चांगला फटका सुरेख पद्धतीने खेळाय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. एकेरी धाव मिळेल. जिंकण्यासाठी एकूण आपण बघितलं तर आता आवश्यकता आहे 9 धावांची. 14 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. या स्पर्धेचे शिल्पकार आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दिल की धडकन सचिन दादा पाटील यांचेही मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. 2 दिवस इथे समालोचन करण्याची आपण संधी दिलीत त्याबद्दल मनापासून सर्व या ठिकाणी आयोजक समितीचे मनापासून आभार व्यक्त करतोय. उर्वरित चेंडूचा विचार केला 14 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. तुकाराम सर, या मॅच मध्ये जर बघितलं काय जबरदस्त बॅटिंग केले विकासनं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संचित सज्ज असेल. डावकर फलंदाज जयेशसाठी. यावेळेला अप्पर कट करण्याचा प्रयत्न फसलाय. मॅच ऑन होणार आहे. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलतंय. या सामन्यामध्ये ट्विस्ट. उर्वरित 2-3 चेंडूमध्ये जर चांगली गोलंदाजी झाली आणखीन मजा येईल. फलंदाज चुकीचा फटका घेतोय आणि चुकीला माफी नाहीये. बिलकुल चुकीला माफी नाही, आणि अशा वेळेला चुकी होती ना ज्यावेळेला आपला संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे, विजय आपल्या समोर आलेला आहे, आणि त्यावेळेला जयेश जो सूर सापडलेला फलंदाज होता, ज्याच्या बॅटमध्ये एक मोठा फटकाही आपण बघितला होता, त्याला मात्र बाद करण्यामध्ये संचितनं यश मिळवलं. म्हणून मी काम चर्चा केली होती प्रशांतजी, कारण ज्यावेळेला तुम्ही स्ट्राईक गोलंदाज पहिला विशालच्या गोलंदाजावर दबावल्यानंतर तुम्ही संजीत निमेश यांच्या दिशेने यायला होतं, त्या दिशेनं जी चूक नारंगीने केली तीच चूक कदाचित नायगाव संघ करतोय, म्हणून थोडंसं कमी पडतो या सामन्यामध्ये नायगावचा संघ. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. 9 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता आहे. खूप चांगला मॅच आपल्याला बघायला मिळतोय. रॉकी ग्रुप, टीबी कोडाबे, स्टार बॉईज जलसार यांचे विशेष आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितच त्यांनी देखील खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. भाई भोईर, रवींद्र भोईर, शैलेश पाटील, वैभव भोईर, संजय भोईर यांचे देखील मनापासून आभार. निश्चितच या स्पर्धेकरता त्यांचं देखील फार मोठं योगदान. आणि आता या स्पर्धेचा आजच्या 4थ्या दिवसातला शेवटचा मॅच. काही चेंडू या ठिकाणी हा सामना निश्चितच पाहणार आहोत. हो, अप्रतिम बॅटिंग. पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला आणखीन एक दर्जेदार फटका. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला एक दर्जेदार फटका. चेंडू झाली सीमारेषा पार. चौकार. कारण नक्की ज्या पद्धतीने फटका खेळायला बॅकफुट वरती जाऊन आणि फटका खेळल्यानंतर त्या फटक्यापर्यंत बघितले नाहीये. 12 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे आणि 5 धावांची आवश्यकता आहे. आणि नेहमीच मी विघ्नेशला या हरणाला साईच्या हरणाऱ्या संघाचा विशेष म्हणून उल्लेख करतो. हा स्पेशल आहे, एक स्पेशल कॅच त्याने पकडलेला आहे आणि हा स्पेशल फटकाही खेळलेला आहे, म्हणून हा विघ्नेश नाही आहे, हा विशेष आहे. बॅकफुटला जाऊन ज्या वेळेला फटका खेळला होता, म्हणजे असे फटके आपण सीझन क्रिकेटमध्ये भरपूर बघतो, टेनिस क्रिकेटमध्ये फार अभावाने आहेत, असा फटका खेळलाय विघ्नेशनं.
आणि विकासचा आत्मविश्वास प्रचंड दुणावलेला आहे. काय बॅटिंग त्याने केले. एक चेंडू असा होता जो टप्पा थोडासा ऑप्टमच्या बाहेर बॅकफुटला गेला, गतीचा वापर केला आणि काय यावेळेला त्याने फटका खेळला होता, नेत्रदीपक फटका होता. त्यानंतर त्यानं खेळलेला स्क्वेअर कट पुन्हा एकदा आपण बघितलं तर ज्यावेळेला दिलीप रघुनाथ पाटील स्टँडकडनं गोलंदाजी झाली, पॉईंटच्या दिशेनं एक चांगला फटका खेळला. त्याचा टान्स बघा, तंत्रशुद्ध बॅटिंग तो मैदानामध्ये करतो आहे. ओहो, यावेळेला हलक्याच हाताने खेळला, निश्चितच फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल. पंच करायचा होता, बॅटचे बरोबर मधोमध आले नाहीये. 2 धावा घेण्याचा प्रयत्न, यशस्वीपणे 2 धावा पूर्ण होत आहेत. 1 धाव शॉर्ट आहे इथे आता पंच सांगतात, त्यामुळे आणखीन 4 धावा तुम्हाला कराव्या लागतील. परंतु अर्नाळाचा जो पूर्ण टीम आपण बघू शकता तुकाराम सर, एक शॉट या ठिकाणी दिली गेलेली आहे. अर्नाळाची पूर्ण आपण टीम जर बघितली, प्रफुल्लित आहे, आनंदित आहे, आता विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. बिलकुल बिलकुल उंबरठ्यावरती. आणि जसं तुम्ही विकासचा उल्लेख केला, प्रॉपर क्रिकेटिंग फटके खेळून, आणि या विटी लाईनच्या पट्ट्यामध्ये ज्यावेळेला अशा स्पर्धा आल्या, मागेही चर्चा झाली होती, त्यावेळेला फायदा या खेळाडूंनाही होणार आहे. इकडच्या स्थानिक खेळाडूंना सुद्धा याचा फायदा होणारच आहे. हा खूप टप्प्याचा चेंडू होता. ज्यावेळेला लॉंग टेनिसमध्ये एक फोरहँड खेळतात ना, त्या पद्धतीनं फटका खेळाय. ज्या पद्धतीनं फोरहँडचा फटका असतो, तो फोरहँडचा फटका खेळतात, तसा फटका खेळलेला आहे तो गणेशनं. म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे विटी लाईनचा आपण पूर्ण भाग बघितला. मोठ्या मोठ्या स्पर्धा होतील, ज्यावेळेला खेळाडूंना खेळण्याची संधी इथे मिळेल, त्यांना खेळाडूंना बघताना स्थानिक खेळाडू सुद्धा बरंचसं काहीसं शिकतील या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती नेहमीच पुन्हा एकदा सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा पंच आमच्या बाजूला वळतायत प्रशांत आणि सांगतायत की चेंडू स्क्वेअर आहे. जिंकण्यासाठी 72 धावांची आवश्यकता. फक्त आता इथे फॉर्मॅलिटीज बाकी आहे या मॅच मध्ये. विजयाचा सुगंध अर्नाळ्याच्या दिशेनं या ठिकाणी अतिशय वेगानं आपल्याला पाहायला मिळतोय. दरबळायला सुरुवात झालेली आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बघूया काय घडतंय. थ्रो तितकासा चांगला नाही, याचा अर्थ अर्नाळ्यानं सामना जिंकलेला आहे. अतिशय दर्जेदार फलंदाजी विकासची, शानदार कामगिरी प्रशांतची. जयेश आणि विघ्नेशनं यावेळेला वाहत्या गंगेमध्ये हात धुण्याचं काम केलेलं आहे. अप्रतिम बॅटिंग. तर नायगाव संघ पराभूत होते, धावा त्यांच्याकडे होत्या, परंतु तरी सुद्धा क्लास बॅटिंग प्रशांतनं केली. स्टार्ट चांगला केला आणि त्यानंतर क्लासिकल तंत्रशुद्ध फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये विकासकडनं पाहिली. या मॅच मध्ये देखील त्याने निश्चितच डोळ्यांचं पांढरं पेरणारी बॅटिंग केलेली आहे. तर निश्चितच इथे आता अर्नाळा संघ विजय होतोय. त्यांचे मनापासून अभिनंदन. या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सचिनदादा पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आजचा या चॅम्पियन ट्रॉफीचा 4था दिवस वसई हाफसाठी आपण जर बघितलं तर निश्चितच यावेळेला मोठी संधी होती. अर्नाळा संघाने या संधीचं सोनं करत शानदार कामगिरी केलेली आहे आणि आजचा दिवस निश्चितच अर्नाळाच्या दिशेने जातोय. आज की शाम अर्नाला केला मैग्निफिसेंट परफॉर्मेंस. सुबह जाइए एक गाने के साथ बिल्कुल वापस आएंगे और चलेंगे मैन ऑफ द मैच की तरफ. थँक्यू डीजे. आपल्याकडे आता फार वेळ कमी आहे. आजचा दिवसभरामध्ये 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत, सत्यनारायण कोपरी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्नाळाचा संघ, साईच्या अर्नाळा. तर दोन्ही संघांचं मनापासून अभिनंदन. मयूरजी आपलं स्वागत आहे. एक प्रोफेशनल डीजे ज्यांच्या माध्यमातून आपण सॉरी प्रवीण पाटील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. तर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी अर्नाळ्याच्या सर्व टीमला विनंती करेन आपण जर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. आलोचिक अमरदीप चॅम्पियन ट्रॉफी 2022 जलसारच्या या मैदानावरती सुरू असलेला एक जबरदस्त असा क्रिकेटचा महासंग्राम. आणि अर्नाळा संघाचे सर्व खेळाडू प्लीज. सचिन पाटील सर, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार शैलेश पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जातोय. आणि या सामन्यामध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी. अर्नाळा संघ प्लीज या. प्रशांत, सर्व खेळाडू आपण प्लीज यायचं आहे. डॉन आइए. खरं तर इथे अनुभव काही खेळाडू आपल्या संघामध्ये त्याबद्दल काही प्रश्न नाही, परंतु ज्या पद्धतीने आज विकासने बॅटिंग केले,
विकासच्या बॅटिंगसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. क्लास बॅटिंग. टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारची बॅटिंग होऊ शकते हे त्याने दाखवून दिले. आणि नेत्रदीपक म्हणजे गतीचा वापर असेल, फ्रंटफुटवरती खेळलेले फटके असतील, बॅकफुटवरती खेळलेले फटके असतील, दर्जेदार बॅटिंग त्याने केलेलं आहे. पहिल्या इनिंगमध्ये आणि दुसऱ्या इनिंगमध्ये, अर्थात दुसऱ्या इनिंगमध्ये प्लॅटफॉर्म होता ती वेगळी गोष्ट होती, परंतु प्रशांतनं या मॅचमध्ये देखील दमदार कामगिरी केली. एक रणनीती समोरच्या संघाची होती, ती टॅकल कशी करायची आपण पहिल्या 2 षटकामध्ये बघितली. आणि 2 षटकामध्ये 40 धाबा कुठल्या गेल्या, त्यामध्ये प्रशांतचा वाटा होता 39 धाबांचा. त्यानं देखील दर्जेदार बॅटिंग केली. त्यामुळे वो है दमदार, वो है शानदार, इसीलिए प्रशांत बने हैं मॅन ऑफ द मॅच के हकदार. फॉर्म फार महत्वाचा आहे, कारण सीझन बऱ्यापैकी आता सुरू झाल्या, मोठ्या स्पर्धा येत आहेत. गेल्या वर्षी प्रशांत प्रत्येक मॅच या ठिकाणी चांगला खेळलेला आहे आणि प्रशांतसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होईल. प्रशांत आउटस्टँडिंग रॉकिंग परफॉर्मन्स. साईच्या अर्नाळा संघाच्या माध्यमातून 2 मोठे दिग्गज खेळाडू नसताना देखील आज तुम्ही क्वालिफाय झालाय, याबद्दल पहिल्यांदा काय सांगाल? पहिलीच मोठी टुर्नामेंट आम्ही क्वालिफाय झाले. 2 मॅच आम्ही फर्स्ट राऊंडला हरलो, तर थोडा बॅकला होतो. आता थोडा फ्रंटला येण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा मी विकासच्या दिशेने जाईल. तो विकास इतका आत्मविश्वासाने खेळतोय, त्याचा फायदा तुम्हाला स्वतःला आणि टीमला आता भविष्यात होईल का? हो, नक्कीच. अजून चांगलं करावं आणि टीमसाठी योगदान द्यावं, आणि तो चांगलं करतोच आहे. गेल्या वर्षी 2 वर्ष झाले खूप चांगली फलंदाजी करतोय आणि पुढेही करत राहील अशीच आशा बाळगतो. त्याचं तंत्र खूप चांगलं आहे, जेव्हा तो उभा राहतो आपण बघितलं तर असं वाटतं की लेदर बॉलच्या क्रिकेटसाठी तो तयार आहे. अशा प्रकारची प्रिपरेशन असतं आणि कुठलाही त्यानं आडव्या बॅटनं फटका खेळलेला नाहीये. ती एक गोष्ट अर्नाळा संघाच्या दृष्टिकोनानं यावेळेला म्हणजे विनायक भोईर नंतर आणखीन काही चांगले खेळाडू इथे तयार होतात, एक चांगली गोष्ट आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेमध्ये दिवसभराच्या खेळाबद्दल काय सांगाल? स्पर्धा खूपच चांगली आहे. आम्हाला इकडे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे खूप आभार. आणि असे ग्राउंड आणि वसई विरारमध्ये अजून स्पर्धा चालू व्हायला खूप वेळ आहे, पण सफा विभागात आम्हाला खेळण्यासाठी भरपूर संध्या उपलब्ध करून, त्यामुळे सर्वांचे आभार. भरपूर या लोकांचे प्रेम आम्हाला मिळत असते आणि पुढे पण असेच मिळत राहील, याबद्दल आम्ही आशावादी आहोत. थँक्यू व्हेरी मच. अर्नाळा तुमच्यासाठी संडे फंडे आहे, तर तुमच्यासाठी निश्चितच शुभेच्छा असतील. सचिन पाटील आणि स्पर्धेचे सर्व शिल्पकार, अर्थात त्यांच्या माध्यमातून सचिन पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी मनापासून धन्यवाद. आम्हाला 2 दिवस यावेळेला मायक्रोफोनवरती समालोचन करण्याची संधी दिली. सत्यनारायण कोपरी अर्थात या संघाला देखील शुभेच्छा असतील, ते देखील क्वालिफाय झालेले आहेत. आज आपण इथेच थांबतोय. आज समालोचन कक्षामध्ये तुकाराम मांगेला, प्रमोद शेडगे यांचा आवाज ऐकला. पंचांचं काम देखील खूप छान पद्धतीने सुरू आहे. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. अनुराग चव्हाण आणि सायराज